समाजाच्या अथांग सागराला संबोधित करताना मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। मराठा समाजातील लाखो मुला-मुलींना फीजमुळे शिक्षण घेता येत नाही। 12वी नंतर शिक्षण घेणं परवडत नाही। मराठा समाजातील लाखो तरुण यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित आहेत। हाच महत्त्वाचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांनी उचलून धरला। मराठा समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। हे जर ते पण मोफत करा आपण त्यांना सांगितलेलं आहे, बरोबर का? कुठे गेले ती? बरोबर ना? हा, मोफत करा म्हणून सांगितलं, त्याने हा म्हणलं। कारण 100 रुपये 5 कोटी गुन्हे तर नेले ना मराठी पैसे बरोबर। अंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचं पत्र काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली। याआधी फक्त तोंडी आदेश देण्यात आले होते, त्यामुळे सरकारने आता पत्र देण्याचा पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला। अंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे। त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलंय, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत। पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही। मराठा समाजाला जो मुद्दा सर्वात जास्त भेडसावतो त्याला आता जरांगे पाटलांनी हात घातला। मनोज जरांगे पाटलांच्या सभेला आणि मोर्चाला होणाऱ्या गर्दीमागेही हेच कारण आहे। गरजवंत आणि ग्रामीण भागातील मराठा समाजाला शिक्षणासाठीची फीस परवडत नाही। परिणामी न्याय मिळावा याच भूमिकेतून मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांना पाठबळ दिलं। आता राज्य सरकार मराठा समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षणाची मागणी पूर्ण करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।